Dear students, in today's lecture, I am going to explain about the anatomical structure of the human ear. मित्रांनो, हा नीटसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तसंच हा टॉपिक बऱ्याचशा स्टुडंट्सचा फीडबॅक असा असतो की आम्हाला हा टॉपिक आवडत नाही, कंटाळवाणा वाटतो किंवा आम्ही हा टॉपिक स्किप केलाय. एकंदरीत हा टॉपिक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉम्प्लिकेटेड वाटतो आणि म्हणूनच याला आपण अगदी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न या लेक्चरमध्ये करणार आहोत, जेणेकरून हा टॉपिक सर्वांना चांगल्या प्रकारे समजेल आणि हे लेक्चर ऐकल्यानंतर आपण निश्चितच या टॉपिकला कॉम्प्लिकेटेड न म्हणता अतिशय स्वीट आणि सिंपल असा टॉपिक आहे असं आपलं मत निश्चितच बनेल, याची मला खात्री आहे. तर मग चला लक्ष देऊन ऐका. द anatomical structure of human ear. Ears are the very important sense organs. They are called statoacoustic receptors. Stato means equilibrium, acoustic means hearing. फ्रेंड्स, आपल्याला अगदी प्रायमरी स्कूल पासून हे सांगितलं जातं की कान हे हिअरिंग ऐकण्यासाठीचे सेन्स ऑर्गन्स आहेत. मात्र ऐकण्यापेक्षाही महत्त्वाचं काम कान करतात ते म्हणजे इक्विलिब्रियम अँड बॅलन्स. हे दोन्ही सेन्स आपल्याला कानामुळे होत असतात आणि म्हणून ह्या इयर्सला आपण स्टॅटो अकॉस्टिक रिसेप्टर असं म्हणतो. दे आर ऑल्सो नोन ॲज फोनोरिसेप्टर्स और टिलोरिसेप्टर्स. Ear can be divided into 3 major sections. इयरचा अभ्यास करण्यासाठी आपण इयरला 3 भागामध्ये डिवाइड करणार आहोत. The first is the outer ear, second is the middle ear, and third is the inner ear. सुरुवातीला आपण माहिती घेऊया आउटर इयर बद्दल. The outer ear consists of the pinna, the external auditory meatus or canal, and tympanic membrane. आउटर इयर मध्ये हे 3 पार्ट्स समाविष्ट होतात. द पिना, एक्सटर्नल ऑडिटरी मीटस आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन. पिना इज मेड अप ऑफ फायब्रोकार्टिलेज. पिना हा फायब्रोकार्टिलेज पासून बनलेला आहे. मसल जे असतात पिनामधले ह्युमन बीइंगमध्ये दे आर रेड्युस्ड ऑर रुडिमेंटरी ऑर व्हेस्टिजियल आणि म्हणूनच कानांची हालचाल आपल्याला इतर प्राण्यांप्रमाणे करता येत नाही. द पिना कलेक्ट्स द व्हायब्रेशन्स इन द एअर विच प्रोड्यूस साऊंड. पिना अशा प्रकारचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. कानाचा बाहेरून दिसणारा जो भाग आहे संपूर्ण हा एवढा भाग याला पिना असं म्हणतात. या पिनाचं काम म्हणजे ज्या काही साऊंड वेव्हज असतील त्यांना कलेक्ट करणे आणि कानाच्या आतमध्ये त्यांना डायरेक्ट करणे. मग दुसरा जो पार्ट असेल इयरचा तो आहे एक्सटर्नल ऑडिटरी कॅनॉल और मीटस. The external auditory meatus leads inwards and extends up to the tympanic membrane. हा जो ऑडिटरी कॅनॉल आहे हा कुठपर्यंत एक्सटेंड झालेला आहे तर टिम्पॅनिक मेम्ब्रेन पर्यंत. या टिम्पॅनिक मेम्ब्रेनलाच आपण इयर ड्रम असं सुद्धा म्हणतो. देर आर
very fine hairs and wax secreting glands known as the ceruminous glands in the meatus. हा जो कॅनॉल आहे हा सुद्धा कार्टिलेज पासून बनलेला आहे. याच्या आतल्या सरफेसवरती अतिशय लहान आकाराचे हेअर्स असतात जे डस्ट पार्टिकल्स वगैरे यांना ट्रॅप करण्याचं काम अर्थात करणार आहेत. त्याचप्रमाणे याच्या लाइनिंगमध्ये विशिष्ट प्रकारच्या ग्लँड्स आहेत. यांना सेरुमिनस ग्लँड्स असं म्हणतात आणि यांचं जे सिक्रेशन आहे याला आपण इयर वॅक्स असं म्हणतो. म्हणजेच आपल्या कानात जो मळ तयार होतो हा एक प्रकारचं ते वॅक्स आहे. जे काही डस्ट पार्टिकल्स वगैरे कानाच्या आतमध्ये प्रवेश करतील ते ह्या वॅक्सला चिकटतात. म्हणजेच त्याचप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ सुद्धा ह्या वॅक्समुळे कानाच्या मध्ये सहजासहजी होऊ दिली जात नाही. मीन्स earwax is also the specific type of barrier ज्याच्यामुळे आपल्यामध्ये विशिष्ट प्रकारची इम्युनिटी ही तयार होणार आहे. ती कोणत्या प्रकारची इम्युनिटी असते? You may answer this question in the comment box. We have already studied it in the human disease chapter. This external auditory canal is about 5 to 6 centimeters long. Then the third part is tympanic membrane or eardrum. याला आपण कानाचा पडदा असं आपल्या नेहमीच्या भाषेत म्हणतो. The tympanic membrane is composed of connective tissue. हे जे मेम्ब्रेन आहे हे अतिशय थिन, डेलिकेट अशा प्रकारचं असतं जे कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेलं आहे. इट इज कव्हर्ड विथ स्किन आउटसाइड. याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे एक्सटर्नल ऑडिटरी मेटसच्या बाजूने याच्यावरतून स्किन असते आणि आतल्या बाजूला इट इज कव्हर्ड विथ म्युकस मेम्ब्रेन ऑन द इनसाइड. Observe this diagram carefully. This is the pinna. This is the external auditory meatus or canal. हे लेबल दिले आपण या ठिकाणी इयर कॅनॉल. हा इयर कॅनॉल आहे. नंतर हे आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रम. हा कानाचा पडदा. इथपर्यंत हा आहे आपला आउटर इयर. नंतर हा मिडल इयर आणि हा इनर इयर असतो. नंतर एक एक करून आपण अभ्यासणार आहोतच. आता बघूया आपण मिडल इयर. द मिडल इयर कंटेन्स 3 ऑसिकल्स. मिडल इयर मध्ये 3 इयर ऑसिकल्स आहेत. नाव आपल्याला माहिती आहे, ह्युमन स्केलेटॉन आपण अभ्यासलेलं आहे. मॅलियस, इंकस अँड स्टेप्स. And the another important part concerned with the middle ear is eustachian tube. सुरुवातीला आपण इयर ऑसिकल्स ची माहिती घेऊया. फर्स्ट इज द मॅलियस. इट इज कॉल्ड हॅमर. हे काहीसं हॅमर शेप्ड आहे. द मॅलियस इज अटॅच्ड टू द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह पॉइंट. मॅलियस कोणाला अटॅच झालाय? टिम्पॅनिक मेम्ब्रेनला. हा टिम्पॅनिक मेम्ब्रेन हा आउटर इयरचा पार्ट. हे मॅलियस अशा प्रकारचं असतं. हे मॅलियसची डायग्राम आपण या ठिकाणी बघू शकता आणि याचा आकार आपण पाहिलं काहीसं हॅमर शेप अशा प्रकारचं हे बोन आहे. हे बोन्स आहेत. इयर ऑसिकल्स आर द बोन्स. Then the second is incus.
It is also called anvil and it connects malleus with steps. म्हणजे malleus आणि स्टेप्स या दोघांच्या मध्ये आहे इंकस. याचा आकार काहीसा anvil प्रमाणे असा असतो. हे आहे इंकस, हे इयर ऑसिकल किंवा इयर बोन, आणि याचा आकार anvil प्रमाणे. आपण आयरन शब्द ऐकला असेल किंवा अगदी बालवाडीत असताना आपण अ आ इ ऐकला असेल. ऐरणीचा याच्यावरती जे लोहार लोक असतात हे याच्यावरती काहीतरी ठोकतात. हा ठोकण्यासाठीचा सरफेस असतो, त्याला आपण anvil किंवा आयरन असं म्हणतो. काहीसं त्या आकाराचं हे बोन आहे. थर्ड इज द स्टेप्स. इट इज कॉल्ड स्टरअप. It is the smallest bone in human body. Another important point is the stapes is attached to the oval window of the cochlea. हे कॉचलियाच्या ओव्हल विंडोला अटॅच झालेलं आहे. ओव्हल विंडो काय असतं, कॉचलिया काय असतं, हे नेक्स्ट इन्फॉर्मेशन मध्ये आपण बघणारच आहोत. मात्र या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह पॉइंट म्हणून आपण हे लक्षात घ्या, स्टेप्स इज अटॅच टू द ओव्हल विंडो ऑफ द कॉचलिया. हे सगळ्यात लहान बोन आहे ह्युमन स्केलेटॉन मधलं. इट इज द स्मॉलेस्ट बोन इन ह्युमन बॉडी. त्याचा आकार बघा कशा पद्धतीने आहे. स्टरअप प्रमाणे त्याचा आकार आहे. याला आपण रिकीब म्हणतो. हॉर्स रायडिंग करताना या ठिकाणी पाय ठेवण्यासाठीच हे एक डिव्हाइस असतं, इथे पाय ठेवतात. हे आहे स्टरअप. याचा आकार अशा पद्धतीने आहे. मग तिघ प्रकारचे इयर ऑसिकल्स आपण बघितलेत. All these three ossicles are connected to each other to form a chain. हे तिन्ही बोन्स एकमेकांना कनेक्ट आहेत, म्हणजे त्यांची चेन म्हणजे साखळी तयार झालेली आहे, एकमेकांना ते अडकवण्यात आलेले आहेत. The ear ossicles increase the efficiency of transmission of sound waves to the inner ear. या इयर ऑसिकल्सचं महत्वाचं काम म्हणजे जे साऊंड वेव्स कानाच्या आतमध्ये प्रवेश करणार, म्हणजे पिना त्यांना कलेक्ट करणार, एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स मधून ते टिम्पॅनिक मेम्ब्रेन पर्यंत जाणार. टिम्पॅनिक मेम्ब्रेन हे व्हायब्रेट होईल साऊंड वेव्स मुळे, आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेनला हे इयर ऑसिकल्स कनेक्ट आहेत. पहिलं मॅलियस त्याला अटॅच आहे, आणि जसं टिम्पॅनिक मेम्ब्रेन व्हायब्रेट होईल तशी ही जी चेन असते इयर ऑसिकलची ही सुद्धा व्हायब्रेट होते, आणि परिणामी इनर इयर मध्ये जे फ्लूइड आहे त्या फ्लूइड मध्ये एक प्रकारे वेव्स म्हणजे सूक्ष्म अशा लाटा तयार होतात, वेव्स तयार होतात. तर असं महत्वाचं काम हे इयर ऑसिकल्स करतात. जर ही साखळी तुटली, ही चेन तुटली, कानाला आपल्याला जोरात मार बसला, कोणीतरी कानावरती जोरात मार दिला असेल, मारला असेल, तर काही वेळेला बहिरेपणा येतो. याचं कारण ही जी चेन असते इयर ऑसिकल्स, कारण हे अतिशय नाजूक, अतिशय लहान आकाराचे बोन्स आहेत, आणि त्यांना आपण याचा आकार पुढच्या डायग्राम मध्ये बघणारच आहोत. बघा, हे तिन्ही बोन्स आपण एकमेकाशी कसे कनेक्ट आहेत. हे मॅलियस, हे दुसरं इंकस, आणि हे आतल्या बाजूला आहे स्टेप्स. इकडे इनर इयर असेल, हा मिडल इयर, आणि ह्या ठिकाणी हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन ह्या मॅलियसला अटॅच, इकडे आउटर इयर, हा मिडल इयरचा भाग असणार. एवढा तिन्ही ऑसिकल्स एकमेकाशी कनेक्ट आहेत, जोडले गेलेले आहेत. बघा, प्रत्यक्षात हे बोन्स किती लहान आकाराचे आहेत. म्हणजे आपल्या बोटावरती आपण हे बोन्स ठेवल्यानंतर बोटाचा हा जो एवढा पार्ट आहे, हा तिन्ही बोन्स एकत्र जोडून अर्धाही याच्याने भरला गेला नाही. इतक्या लहान आकाराचे हे बोन्स आहेत. खास आपल्याला
ह्या बोनचा आकार लक्षात यावा म्हणून आपण हा फोटोग्राफ या ठिकाणी इन्सर्ट केलेला आहे. आता आपण बघूया. बघा, हा एक्सटर्नल ऑडिटरी कॅनॉल, या साऊंड वेव्हज येत आहेत. हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयरड्रम व्हायब्रेट झालं. इयरड्रमला हे मॅलियस, नंतर हे इंकस आणि हे स्टेप्स, हे तिन्ही बोन्सची चेन जोडली गेलेली आहे. त्याच्यामुळे हे बोन्स यांची पण हालचाल होते या व्हायब्रेशनमुळे. आणि इकडे आतल्या बाजूला हा इनर इयरचा भाग आहे. ह्या GIF मध्ये आपण फक्त लक्षात एवढं घ्या की कशा पद्धतीने साऊंड वेव्हजमुळे हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयरड्रम मध्ये व्हायब्रेशन होतं आणि ह्या टिम्पॅनिक मेम्ब्रेनला मॅलियस अटॅच आहे, मॅलियसला इंकसला पुढे स्टेप्स, आणि मग तिन्ही बोन्स कशा पद्धतीने, म्हणजेच हे जे व्हायब्रेशन आहे याची तीव्रता वाढवण्याचं काम हे इयर ऑसिकल्स करतात. नेक्स्ट पार्ट इज द eustachian tube. An eustachian tube connects the middle ear cavity with the pharynx. Actually, eustachian tube opens into the nasopharynx. The eustachian tube helps in equalizing the pressures on either sides of the eardrum. eustachian tube सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम करते. फंक्शन लक्षात घ्या. eustachian ट्यूब मुळे टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या दोन्ही बाजूचा प्रेशर हा मेंटेन केला जातो. म्हणजेच जो जे टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे, जो कानाचा पडदा आहे, हा अतिशय डेलिकेट आहे आपण पाहिलं. मात्र तो सहजासहजी फाटू नये, त्याला काही इजा होऊ नये म्हणून त्याच्या दोन्ही बाजूला जो प्रेशर आहे हवेचा म्हणा किंवा साऊंड वेव्हचा, हा मेंटेन करण्याचं काम ही eustachian ट्यूब करते. म्हणजेच टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या एका बाजूला आहे एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या दुसऱ्या बाजूला आहे eustachian ट्यूब. ही आपल्या फॅरिंगच्या भागाशी जोडली गेलेली आहे, विशेषतः नेझोफॅरिंग्स. आपण कदाचित एक अनुभव घेतला असेल, जेव्हा खूप जोरात नाक शिंकरतो आपण, तेव्हा कानामध्ये थोडासा प्रेशर आल्यासारखं वाटतं. त्याचं कारण म्हणजे आपला कान हा eustachian ट्यूबच्या मदतीने आपल्या नेझोफॅरिंग्सशी कनेक्ट करण्यात आलेला असतो. या डायग्राम मध्ये आपण बघणार आहोत eustachian ट्यूब. बघा, हा external auditory canal, this is the tympanic membrane or eardrum, these are the ear ossicles, means this is the part of middle ear, and this is the tube like structure called eustachian tube, and it is further connected with the pharynx. आणि हा इनर इयरचा भाग आहे, तो आपण नेक्स्ट कमिंग इन्फॉर्मेशन मध्ये बघणारच आहोत. Inner ear is the fluid filled structure and it is called labyrinth. इनर इयरच्या आतमध्ये फ्लूइड भरलेलं असतं, याला लॅबिरिंथ असं म्हणतात. हा टॉपिक आपण नीट समजून घ्या. आउटर इयर आणि मिडल इयर हे आपल्याला बऱ्यापैकी इझी वाटत असेल, मात्र इनर इयरचं स्ट्रक्चर हे काहीसं कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामुळे नीट लक्षात घ्यायचं. इनर इयर लाच काय म्हणतो आहोत आपण, लॅबिरिंथ. आणि हा जो पार्ट आहे इनर इयर किंवा लॅबिरिंथ, इट इज द फ्लूइड फिल्ड पार्ट. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, द बोनी अँड द मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. लॅबिरिंथचे पुन्हा दोन भाग पडतात, एक बोनी लॅबिरिंथ आणि बोनी लॅबिरिंथच्या आतमध्ये मेम्ब्रेनस लॅबिरिंथ असतं. म्हणजे इनर इयर जो असतो हा एक प्रकारे बोनी चॅनेल्स त्याच्यामध्ये आहेत आणि ह्या चॅनेलच्या आतमध्ये मेम्ब्रेन असतात पुन्हा, त्याला आपण मेम्ब्रेनस लॅबिरिंथ असं म्हणणार.
म्हणजे बाहेरून बोनी लेअर आणि आतमध्ये मेम्ब्रेनस लेअर आणि दोघांच्या मध्ये फ्लुइड भरलेलं आहे. ते कोणतं असतं ते बघूया आपण. इनसाइड द बोनी लॅबिरिंथ membranous labyrinth is present. Membranous labyrinth is surrounded by a fluid called perilymph. membranous labyrinthच्या भोवती जे फ्लुइड असतं याला म्हणतात पेरिलिम्फ. नीट समजून घ्यायचं, नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजेच बोनी लॅबिरिंथ जे आहे इट इज फिल्ड विथ पेरिलिम्फ. बोनी लॅबिरिंथच्या मध्ये भरलेला आहे पेरिलिम्फ आणि बोनी लॅबिरिंथच्या मध्ये आहे मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. म्हणजे मेम्ब्रेनस लॅबिरिंथच्या आजूबाजूला सुद्धा काय असणार, पेरिलिम्फ. आणि जे मेम्ब्रेनस लॅबिरिंथ आहे याच्या आतमध्ये पुन्हा एक फ्लुइड आहे, इट इज कॉल्ड एंडोलिम्फ. मग दोन प्रकारचे फ्लुइड्स आपण लॅबिरिंथ मध्ये किंवा इनर इयर मध्ये अभ्यासलेत, पेरिलिम्फ अँड एंडोलिम्फ. पेरिलिम्फ इज प्रेझेंट इन bony labyrinth and around the membranous labyrinth, and endolymph is present inside the membranous labyrinth. The major fluid filled region of the inner ear is called the vestibule. जो काहीसा ब्रॉड असा पार्ट असतो इनर इयर मधला लॅबिरिंथचा, याला व्हेस्टिब्यूल असं म्हणतात. ऑफकोर्स इट इज ऑल्सो फ्लुइड फील्ड. Vestibular apparatus arises from upper side of the vestibule. ह्या व्हेस्टिब्यूलच्या वरच्या बाजूने व्हेस्टिब्युलर ॲपॅरॅटस त्याला अटॅच झालेला आहे आणि खालच्या बाजूला कॉचलिया अटॅच झालेला आहे. कॉचलिया अरायझेस फ्रॉम द लोअर साइड ऑफ व्हेस्टिब्यूल. बघा अरेंजमेंट कशा पद्धतीने आहे. पुन्हा मी तुम्हाला एक छानसं 3D ॲनिमेशन दाखवतो. बघा हे आहे व्हेस्टिब्यूल. हा जो जिथे माझा पॉइंटर आहे इट इज द व्हेस्टिब्यूल. ह्या व्हेस्टिब्यूलच्या वरच्या बाजूला हे 3 कॅनॉल आपल्याला दिसत आहेत, 3 हाफ सर्कल दिसत आहेत. दीज आर सेमी सर्क्युलर कॅनॉल्स. हे 3 हे नंतर आपण अभ्यासणार आहोत. आणि ह्या व्हेस्टिब्यूलच्या खालच्या बाजूला हा जो स्पायरल पार्ट दिसतोय इट इज द कॉचलिया. कळतंय स्ट्रक्चर बरोबर. बघा हे व्हेस्टिब्यूल हा ब्रॉड पार्ट इज ऑफकोर्स फ्लुइड फील्ड. याच्या वरच्या बाजूला हे व्हेस्टिब्युलर ॲपॅरॅटस आणि खालच्या बाजूला हे कॉचलिया. हे इक्विलिब्रियम आणि बॅलन्सिंगशी संबंधित आहेत वरचा पार्ट, आणि खालचा कॉचलियाचा जो पार्ट आहे इट इज रिलेटेड विथ द सेन्स ऑफ हिअरिंग. आता आपण अभ्यासूया कॉचलिया. हा एक अतिशय महत्वाचा असा भाग इनर इयरच्या मधला आहे. द कॉइल्ड पोर्शन ऑफ द लॅबिरिंथ इज कॉल्ड कॉचलिया. आताच आपण बघितलं ॲनिमेशन मध्ये. कॉचलिया कन्सिस्ट ऑफ 2.5 टर्न्स. कॉचलियाच्या मध्ये जे स्पायरल टर्न्स आहेत हे 2.5 अडीच इतके असतात. आपण जर नीट ऑब्झर्व केला असेल त्या ॲनिमेशनला तर ते आपल्या लक्षात येईलच. इट इज स्नेल लाईक इन शेप. आपण ॲनिमेशन बघताना काहींना निश्चितच वाटलं असेल की हे काहीतरी स्नेल प्रमाणे दिसतं आहे, तर आपला गेस बरोबर होता. हे स्नेल शेप अशा प्रकारचंच आहे. इन कॉचलिया देर आर 2 membranes, Rischner's membrane and basilar membrane. These 2 membranes they divide the cochlea into 3 compartments. ह्या 2 मेम्ब्रेन्समुळे कॉचलियाच्या आतमध्ये 3 कंपार्टमेंट, 3 चेंबर्स, 3 कप्पे तयार झाले. ह्या चेंबर्सचे जे नाव आहेत, अप्पर कंपार्टमेंट इज कॉल्ड स्केला व्हेस्टिब्युली, मिडल इज स्केला मेडिया and lower is scala tympani. बघूया आपण डायग्राम.
म्हणजे आपल्याला हे 2 मेम्ब्रेन्स आणि 3 कंपार्टमेंट्स कोणते आहेत हे लक्षात येईल. बघा, हे आहे रिश्नर्स मेम्ब्रेन. हे रिश्नर्स मेम्ब्रेन हे कॉचलिया आहे. कॉचलिया आपण पाहिलं 2.5 टर्न्स एवढं त्याची लांबी आहे आणि त्याचा आपण टीएस घेतला, कोणत्याही ठिकाणाहून त्याचा टीएस घेतला तर तो आपल्याला अशा प्रकारे दिसेल. म्हणजे ही जी डायग्राम आहे आपल्या समोर, ही एका विशिष्ट जागेवरची नाही. तुम्ही कॉचलियाला कोणत्याही ठिकाणाहून त्याचा टीएस घेतला तर आपल्याला म्हणजे कॉचलियाची जेवढी लांबी असेल तेवढी लांबी ह्या सगळ्या चेंबरची असणार आहे. म्हणजे एक प्रकारे हे टनेल्स प्रमाणे हे चेंबर्स असणार आहेत. जरी आपण यांना चेंबर म्हणतो तरी प्रत्यक्षात हे टनेल्स आहेत. हे रेशनर्स मेम्ब्रेन आणि खालच्या बाजूला बघा हे आहे बॅसिलार मेम्ब्रेन. हे बॅसिलार मेम्ब्रेन आणि ह्या 2 चेंबर्समुळे 2 मेम्ब्रेन्समुळे 3 चेंबर्स तयार झालेत. हे वरचं आहे स्केला व्हेस्टिब्युली. दिस इज द स्केला व्हेस्टिब्युली. This middle is scala media and the lower is the scala tympani. आणि हे जे बॅसिलार मेम्ब्रेन आहे, ह्या मेम्ब्रेनच्या वरती एक विशिष्ट प्रकारचा ऑर्गन असतो जो आपण नंतर अभ्यासणार आहोत. मात्र त्याचं लोकेशन आपण या ठिकाणी लक्षात घ्या. या ऑर्गनचं नाव आहे ऑर्गन ऑफ कॉर्टी. अँड दिस ऑर्गन ऑफ कॉर्टी ऍक्च्युली जो सेन्स आहे ऐकण्याचा, हा ह्या ऑर्गन ऑफ कॉर्टीमुळे आपल्याला होणार आहे. म्हणजे कॉचलियामध्ये सुद्धा अजून महत्वाचं काय तर ऑर्गन ऑफ कॉर्टी. हे कोणत्या मेम्ब्रेनवरती प्रेझेंट आहे? बॅसिलार मेम्ब्रेन. दिस इज द बॅसिलार मेम्ब्रेन. आणि या ऑर्गन ऑफ कॉर्टीच्या वरतून एक मेम्ब्रेन आहे अजून. त्या मेम्ब्रेनचं नाव आहे टेक्टोरियल मेम्ब्रेन. हे छोटंसं असतं. याच्यामुळे काही चेंबर्स तयार झालेले नाहीत. चेंबर्स तयार करणारे 2 महत्वाचे मेम्ब्रेन्स रिश्नर्स मेम्ब्रेन आणि बॅसिलार मेम्ब्रेन. हे पूर्ण बॅसिलार मेम्ब्रेन. हे एवढं पूर्ण रिश्नर्स मेम्ब्रेन. स्केला मीडिया is filled with endolymph. This is the MCQ point. स्केला मीडियाच्या मध्ये एंडोलिम्फ आहे. स्केला व्हेस्टिब्युली is connected to middle ear through oval window. Scala tympani is connected to middle ear through round window. बघा, स्केला मीडियाच्या मध्ये एंडोलिम्फ आहे आणि उरलेले जे 2 चेंबर होते, मग वरचा आणि खालचा, अप्पर आहे स्केला व्हेस्टिब्युली, लोअर आहे स्केला टिम्पॅनी. या दोघांच्या मध्ये पेरिलिम्फ असतं. स्केला व्हेस्टिब्युली जे वरचं चेंबर आहे, इट इज कनेक्टेड टू मिडल इयर. हे मिडल इयरशी कनेक्ट झालेलं आहे थ्रू ओव्हल विंडो. ऑल दीज 3 आर द व्हेरी इम्पॉर्टंट MCQ पॉइंट्स. आता आपल्याला वाटेल हे ओव्हल विंडो काय प्रकार आहे, किंवा स्केला टिम्पॅनी हे सुद्धा मिडल इयरशी कनेक्ट आहे थ्रू द राऊंड विंडो. तर आपण बघूया ओव्हल आणि राऊंड विंडो कोणत्या ठिकाणी असतात. बघा, याला आपण रेक्टँगल करून दिलेला आहे. हा ओव्हल विंडो आहे. या ओव्हल विंडोला हे कोणतं बोन अटॅच झालेलं आहे मित्रांनो? इट इज द स्टेप्स, इंकस आणि मॅलियस. दिस इज टिम्पॅनिक मेम्ब्रेन. टिम्पॅनिक मेम्ब्रेनला अटॅच आहे मॅलियस, मॅलियसला अटॅच इंकसला अटॅच स्टेप्स, आणि स्टेप्स पुढे कोणाशी अटॅच झालेला आहे तर ह्या ओव्हल विंडोशी. दिस इज द ओव्हल विंडो. आता ओव्हल विंडो काय आहे हे लेबल रेक्टँगल मध्ये मी तुम्हाला करून दिलेलं आहे. नंतर इथे खालच्या बाजूला बघा, ही आहे राऊंड विंडो. आकार याचा ओव्हल आहे म्हणून याला ओव्हल म्हणतात, याचा राऊंड आहे म्हणून याला आपण राऊंड विंडो असं म्हणतो. दिस राऊंड विंडो इट ओपन्स इनटू स्केला टिम्पॅनी. हे स्केला टिम्पॅनी, हे स्केला व्हेस्टिब्युली, पूर्ण लांबी इतकं ते असणार स्केला व्हेस्टिब्युली. दिस इज द स्केला टिम्पॅनी. आता आपल्याला लक्षात आलं ओव्हल विंडो म्हणजे काय, कोणत्या ठिकाणी ती आहे, राऊंड विंडो म्हणजे काय, ती कोणत्या ठिकाणी आहे.
आणि दोन्ही विंडोज इकडे कोणाशी कनेक्ट आहेत? हा कोणता पार्ट? इयरचा मिडल इयर. ओव्हल विंडो पण मिडल इयरशी कनेक्टेड, राऊंड विंडो पण मिडल इयरशी कनेक्टेड आहे. Organ of Corti. It was discovered by the scientist Alfonso Corti. This is the photograph of Alfonso Corti, and his information is given in our NCERT book, and hence I am also giving this information for you. Alfonso Corti was Italian anatomist. He was born in 1822. He began his scientific career studying the cardiovascular systems of reptiles, but later on he studied the mammalian auditory system, and during his studies in 1851, this is the year of his research. You may remember this year, 1851. He published a paper describing the structure located on basilar membrane of the cochlea containing hair cells that convert sound vibrations into nerve impulse, and this organ is called organ of Corti. This organ is named in respect of the scientist who discovered it, that is Alfonso Corti. He died in year 1888. हे जे ऑर्गन ऑफ कॉर्टी आहे, आता आपल्याला पहिल्यांदा तर लक्षात आलं असेल की याला आपण ऑर्गन ऑफ कॉर्टी का म्हणतो आहोत, कारण हे अल्फॉन्सो कॉर्टी या शास्त्रज्ञाने शोधून काढलं. आणि ह्या ऑर्गन मध्ये ज्या हेअर सेल्स आहेत ह्या साऊंड व्हायब्रेशनचं रूपांतर करतात नर्व इम्पल्स मध्ये, मीन्स दे आर ट्रान्सड्यूसर सेल्स और ऑडिटरी रिसेप्टर सेल्स. Organ of Corti is located on the basilar membrane. हे बॅसिलर मेम्ब्रेन वरती आहे. बॅसिलर मेम्ब्रेन कोणत्या ठिकाणी असतं ते आपण आधीच्या डायग्राम मध्ये बघितलंच. Basilar membrane contains hair cells along with the supporting cells. Basilar membrane मधल्या ज्या महत्वाच्या सेल्स आहेत यांना म्हणतात हेअर सेल्स, आणि त्याच्या सोबत अजून इतर अनेक प्रकारच्या सेल्स आहेत, मात्र त्यांचा काही आपल्याला अभ्यास या ठिकाणी अपेक्षित नाही, म्हणून त्याला आपण म्हणूया सपोर्टिंग सेल्स. हेअर सेल्स आर अरेंज्ड इन 2 rows. हेअर सेल्स 2 rows मध्ये अरेंज झालेले आहेत. These hair cells are the auditory receptors. या ठिकाणी बघा 2 MCQ पॉइंट आहेत. एक तर ऑर्गन ऑफ कॉर्टीचं लोकेशन, इट इज लोकेटेड ऑन बॅसिलर मेम्ब्रेन. Another important point is hair cells are the auditory receptors. बघा हे खालच्या बाजूला आहे बॅसिलर मेम्ब्रेन, हे आहे बॅसिलर मेम्ब्रेन. या बॅसिलर मेम्ब्रेनच्या वरती ही आपल्या समोर जी डायग्राम आहे हे पूर्ण आहे ऑर्गन ऑफ कॉर्टी. ऑर्गन ऑफ कॉर्टी मध्ये ह्या बाकीच्या ज्या सेल्स आहेत याचा आपण काही विचार करण्याची गरज नाही, आपण यांना सपोर्टिंग सेल्स असं म्हणूया. ह्या ज्या सेल्स आहेत ज्या आपण ह्या ठिकाणी रेड कलरने दाखवतो आहोत, these are the outer hair cells and these are the inner hair cells. ह्या outer hair cells याच्या खाली आहेत न्यूरॉन्स, हे न्यूरॉन्स, आणि हे सगळे न्यूरॉन्स एकत्र येऊन बनते नर्व. ही पुढे नर्व तयार होणार. ह्या हेअर सेल्स आहेत आणि हे त्याच्यावरती ह्या सिलिया आहेत, यांना स्टिरिओ सिलिया असं म्हणतात. आणि ह्या सिलियाच्या वरती एक इलॅस्टिक थिन असं मेम्ब्रेन आहे, याला म्हणतात टेक्टोरियल मेम्ब्रेन. बघा हे सगळं नीट लक्षात घ्या, कारण मेकॅनिझम ऑफ हिअरिंग जेव्हा तुम्ही अभ्यासणार आहात तेव्हा हे सगळं आपल्याला माहिती आहे असं मानलं जाईल,
म्हणून नीट लक्ष द्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. हेअर सेल्सच्या वरती काय आहे? टेक्टोरियल मेम्ब्रेन. म्हणजे ह्या ठिकाणी जे काय फ्लुइड असेल, ह्या फ्लुइडमध्ये ज्या वेव्हज तयार होतील, त्या वेव्हजमुळे ह्या टेक्टोरियल मेम्ब्रेनची हालचाल होईल. टेक्टोरियल मेम्ब्रेनची हालचाल झाल्यामुळे ह्या ज्या सिलिया आहेत ह्या बेंड होतील, प्रेस होतील, आणि त्या प्रेस झाल्या की ह्या ज्या हेअर सेल्स आहेत, ह्या हेअर सेल्स तयार करतील नर्व इम्पल्स, आणि तो ह्या न्यूरॉन्स मार्फत आणि ह्या नर्व मार्फत आपल्या ब्रेनकडे पाठवला जाईल. ब्रेनमध्ये जो ऑडिटरी एरिया आहे आपल्या टेम्पोरल लोबवरती ब्रेनच्या, त्या ठिकाणी हा मेसेज पाठवला जाईल आणि त्या ठिकाणी आपण तो आवाज आयडेंटिफाय करत असतो. तर अशा प्रकारे ह्या ऑर्गन ऑफ कॉर्टीचं स्ट्रक्चर आहे. इथे हेअर सेल्स आपण नीट ऑब्झर्व करायचे आहेत. मी हेअर सेल्सची अजून एक डायग्राम तुम्हाला दाखवतो. ॲट द बेस ऑफ हेअर सेल्स ॲफरंट न्यूरॉन्स आर प्रेझेंट. आपण बघितलं हेअर सेलच्या खाली न्यूरॉन्स आहेत. These neurons together form the auditory nerve. At the free ends of hair cells, stereocilia are present. हेअर सेलच्या वरच्या जे फ्री एंड्स आहेत, खालच्या एंडला तर न्यूरॉन आहेत, वरच्या एंडला स्टिरिओसिलिया आहेत. Above these stereocilia, a thin elastic membrane called tectorial membrane is present. आपण याच्या आधीच्या डायग्राम मध्ये हे सगळं ऑब्झर्व केलं. या स्टिरिओसिलियाच्या वरती एक इलॅस्टिक मेम्ब्रेन आहे, त्याला कोणतं मेम्ब्रेन म्हणायचंय? टेक्टोरियल मेम्ब्रेन. बघा, ह्या हेअर सेल्स आहेत आणि ह्या हेअर सेल्सच्या वरती हे जे आपल्याला हेअर लाईक प्रोजेक्शन्स दिसत आहेत, दीज आर द स्टिरिओसिलिया. आणि ह्या दीज आर हेल्दी, दीज आर डॅमेज्ड. आपण याचाच विचार करूया फक्त. ह्या ज्या स्टिरिओसिलिया आहेत याच्यावरती टेक्टोरियल मेम्ब्रेन असतं, आणि टेक्टोरियल मेम्ब्रेनची जशी हालचाल होईल, टेक्टोरियल मेम्ब्रेनची हालचाल होण्याचं कारण जे काही एंडोलिम्फ असेल, ह्या एंडोलिम्फ मध्ये जे व्हायब्रेशन्स होतील, ज्या वेव्ज, ते जे रिपल होईल, ज्या लाटा त्याच्यामध्ये तयार होतील, त्याच्यामुळे टेक्टोरियल मेम्ब्रेनची हालचाल होईल. टेक्टोरियल मेम्ब्रेनची हालचाल झाल्यामुळे ह्या स्टिरिओसिलिया बेंड होतात. म्हणजे टेक्टोरियल मेम्ब्रेन याच्यावरती असं दाबलं जातं आणि ह्या सेल्स अशा बेंड होतील, स्टिरिओसिलिया. आणि ह्या स्टिरिओसिलिया बेंड झाल्या की मग हे जे खाली न्यूरॉन्स आहेत, हे सगळे न्यूरॉन्स एकत्र येऊन खाली नर्व बनणार आहे. ही नर्व तयार करेल नर्व इम्पल्स, जो आपल्या ऑडिटरी एरियाकडे पाठवला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एक भाग इयरच्या स्ट्रक्चर मधला अभ्यासला की जो हिअरिंगशी संबंधित होता, ऐकण्याशी संबंधित होता. मात्र अजून आपलं बॅलन्सिंग आणि इक्विलिब्रियमच्या संबंधित जे ऑर्गन्स आहेत आपल्या इनर इयरच्या आतमधले, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट लेक्चर इज अबाउट मेकॅनिझम ऑफ हिअरिंग अँड द व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस. तर या लेक्चरला आपण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण अभ्यासूया व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस अँड मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. टिल देन, गुड बाय अँड टेक केअर. थँक्यू.